सर्व विद्यार्थी, पालक आणि सर्व सहभागी कला भारतीतर्फे आपले सहर्ष स्वागत। मी प्राध्यापक राजू शेख। आजचा व्हिडिओ हा ग्रॅज्युएशन जे झालेले आहेत, ज्यांना बीएड करायचं आहे किंवा जे सध्या बीएड करीत आहे किंवा ज्यांचं बीएड पूर्ण झालेलं असेल, तर भविष्यातील आपल्या करिअरच्या संधी कोणत्या असू शकतात, कोणते जॉब असू शकतात किंवा आपण नंतर काय करणं अपेक्षित आहे याची सर्व माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहे। आजचा व्हिडिओ हा थोडा नॉलेजेबल असणार आहे। सर्वांना विनंती की हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पहा। जे विद्यार्थी नवीन असतील, ज्यांनी अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल, तर त्यांना विनंती आहे की माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा। चला तर आजचा व्हिडिओ जो बीएड नंतर पुढे काय हे आपण आजच्या जी काही मुद्दे असेल, जी माहिती असेल ती आपण लगेच पाहूया। ग्रॅज्युएशन नंतर जे विद्यार्थी बीएडला जाऊ इच्छितात, तर त्यांनी सगळ्यात महत्त्वाची की शासनाची सीईटी जी आहे, प्रवेश परीक्षा जी आहे ती देणं आवश्यक आहे। कारण त्याशिवाय तुम्हाला बीएडसाठी ॲडमिशन मिळू शकणार नाही। सर्व ठिकाणी सध्या तरी 2 वर्षीय बीएडचा अभ्यासक्रम चालू आहे। काही ठिकाणी इंटिग्रेटेड कोर्स ज्याला आपण म्हणतो 4 वर्षीय बीएड सुरू आहे। मात्र काही वर्षानंतर NCERT किंवा उच्च शिक्षणाच्या नियमानुसार किंवा नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये सुद्धा याचा अंतर्भाव केलेला आहे की सर्व महाविद्यालयामध्ये 4 वर्षाचं बीएड हे असणार आहे। 4 वर्षीय बीएडचं स्वरूप कसं असणार आहे या संदर्भातली माहिती जी आहे ती माहिती सुद्धा नॅशनल एज्युकेशन पॉलिसीच्या एक नवीन व्हिडिओमध्ये जे याच चॅनलवर उपलब्ध आहे त्यामध्ये मी दिलेली आहे। पुढच्या स्लाइडमध्ये आपण जर बीएड केलेलं असेल तर आपण माध्यमिक, उच्च माध्यमिक, महाविद्यालय इत्यादी स्तरावर आपण कार्य करू शकता, सेवा बजावू शकता। मात्र त्यासाठी सुद्धा टीचर एलिजिबिलिटी टेस्ट याचा अर्थ ही परीक्षा जी आहे ती तुम्हाला त्या ठिकाणी पास करणं आवश्यक आहे। एका स्वतंत्र एजन्सीमार्फत ही परीक्षा घेतली जात असते आणि त्यामध्ये महाराष्ट्रातील किंवा प्रत्येक राज्यांमध्ये ही परीक्षा होते, तेव्हा हजारोच्या संख्येने विद्यार्थी त्या सहभागी होतात आणि त्यामध्ये पास होणं आवश्यक आहे, जेणेकरून तुम्ही माध्यमिक किंवा उच्च माध्यमिक किंवा महाविद्यालय ज्या ठिकाणी जागा असतील त्या ठिकाणी जागेसाठी तुम्ही क्वालिफाय होऊ शकता। यानंतर दुसरं एक महत्त्वाचं आहे की काही ठिकाणी अनेक शाळांमध्ये काही समुपदेशक यांची पदं उपलब्ध आहेत किंवा पदनिर्मिती झालेली आहे, तर त्या ठिकाणी तुम्ही समुपदेशक म्हणून सुद्धा कार्य करू शकता। अनेक पालकांना आपल्या पाल्यांनी काय करावं, आपल्या मुलांनी काय करावं, कोणती शाखा निवडावी, कोणते विषय निवडावी किंवा एका ठराविक टप्प्यानंतर कोणतं करिअर निवडावं या संदर्भातलं अनभिज्ञता असते। त्यामुळं अशा पालकांना, अशा विद्यार्थ्यांना जर आपण गायडन्स केलं, समुपदेशन केलं तर एक प्रकारे त्याचाही फायदा विद्यार्थ्यांना होऊ शकतो आणि त्यानिमित्ताने आपणही काही प्रमाणात मानधन किंवा पैसा त्या माध्यमातून सुद्धा कमावू शकतो, हे मात्र नक्की। दुसरं एक महत्त्वाचं आहे की गव्हर्नमेंटच्या अनेक परीक्षा किंवा अनेक ठिकाणी ज्या गव्हर्नमेंट एजन्सीज आहे, ज्या शिक्षण क्षेत्राशी निगडीत आहे, अशा सर्व ठिकाणी कॉम्पिटिटिव्ह एक्झामद्वारे काही पदे भरले जात असतात आणि या माध्यमातून सुद्धा जे शैक्षणिक क्षेत्र असेल त्या ठिकाणी आपण प्रशासक म्हणून किंवा एक मुख्य पदस्थ म्हणून आपण त्या ठिकाणी काम करू शकतो, आपली सेवा बजावू शकतो। या संदर्भातल्या अनेक एजन्सीज आहे, अनेक शैक्षणिक संस्था आहे किंवा शैक्षणिक कार्य करणारे काही ऑटोनॉमस संस्था आहे, तर अशा ठिकाणी सुद्धा आपण आपली सेवा बजावू शकतो। काही विद्यार्थी संशोधक म्हणून काम करतात, ज्यांची संशोधनामध्ये आवड आहे, जे विद्यार्थी संशोधनामध्ये नवीन काहीतरी करू इच्छितात, असे विद्यार्थी संशोधन एखाद्या विषयामध्ये किंवा एखाद्या क्षेत्रामध्ये जर करीत असेल आणि त्यांचे संशोधन वेगवेगळ्या माध्यमातून प्रसिद्ध होत असेल आणि त्यातून काहीतरी एक आउटपुट निघत असेल जेणेकरून त्याचं इम्प्लिमेंटेशन कुठेतरी करता येऊ शकतं, तर या माध्यमातून सुद्धा तुम्हाला अर्निंग जी आहे ते त्या ठिकाणी होऊ शकते। मात्र त्यासाठी सर्वात महत्त्वाचं आहे की तुम्हाला त्या क्षेत्रामध्ये प्रावीण्य मिळवावं लागणार आहे आणि ज्ञान जे आहे ते त्या ठिकाणी खूप आवश्यक असणार आहे, ज्या माध्यमातून तुम्ही जो अर्निंग जी आहे किंवा एक प्रकारे पैसा जो आहे तो प्राप्त त्या ठिकाणी करू शकता। म्हणजे उत्तम संशोधक होण्यासाठी सुद्धा उत्तम जाण जी आहे ती असणं या ठिकाणी आवश्यक आहे। त्यानंतर दुसरं आहे की आपण बीएड केलेलं आहे, तर काही ठिकाणी केंद्रीय विद्यालय आहेत, जवाहरलाल नवोदय विद्यालय आहेत, आर्मी स्कूल आहे, पब्लिक स्कूल आहे, यांच्या स्वतंत्र एक्झाम होत असतात। अशा शाळांची माहिती आपण घेतली, जवळपास असणाऱ्या एखाद्या शाळेला आपण भेट दिली आणि कोणत्या परीक्षा असतात, त्याचं स्वरूप काय असतं याची माहिती सुद्धा इंटरनेटवर उपलब्ध आहे। त्यासाठी जी CET जी आहे ती सुद्धा पास करणं आवश्यक आहे, ज्याला आपण सेंट्रल टीचर एलिजिबिलिटी टेस्ट असं म्हटलेलं आहे। ती जर तुम्ही पास असाल तर केंद्रीय विद्यालय किंवा जवाहरलाल नवोदय विद्यालय किंवा आर्मी पब्लिक स्कूल या माध्यमात सुद्धा तुम्ही सेवा एक प्रकारे बजावू शकता। पुढचं आहे
की आपण माध्यमिक स्तरावरील शाळेमध्ये तर आपण काम करूच शकतो, परंतु प्राथमिक स्तरावरचे सुद्धा आपण शिक्षक होऊ शकतो. त्यासाठी सुद्धा TET क्वालिफाय होणं आवश्यक आहे. तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की प्राथमिक शिक्षक कसं होऊ शकतो. मात्र काही वर्षापूर्वी, काही दिवसापूर्वी हा नियम त्या ठिकाणी निघालेला आहे की आता माध्यमिकचे किंवा BEdचे शिक्षक सुद्धा प्राथमिक स्तरावर अध्यापन करू शकतात. यामध्ये एक अपॉर्च्युनिटी अशी आहे की पदांची संख्या किंवा जास्तीत जास्त जी पदं निघतात किंवा जी शिक्षक पदांची निर्मिती होती तर ती प्राथमिक स्तरावर जास्त प्रमाणात होत असते, हे आपल्याला माहिती आहे. त्यामुळं ही एक अपॉर्च्युनिटी म्हणून जर आपण ग्राह्य धरली तर आपलं जर BEd पूर्ण असेल आणि आपण TET जर आपण क्वालिफाय असेल तर आपण प्राथमिक स्तरावर सुद्धा शिक्षक म्हणून काम करू शकतो. पुढचं एक महत्त्वाचं आहे की आपल्याला शिक्षण क्षेत्रामध्ये किंवा हायर एज्युकेशनमध्ये जायची जर इच्छा असेल तर एक प्रकारे आपण BEd नंतर MA सुद्धा करू शकतो. MA ही MEdच्या समांतर एक डिग्री आहे जी शिक्षणशास्त्रामध्ये आपण प्राप्त करू शकतो. याचा अर्थ असा की आपण BEd झालेलो आहोत आणि आपल्याला हायर एज्युकेशनही पूर्ण करायचं आहे तर आपण MA करू शकतो, MA एज्युकेशन करू शकतो, त्यानंतर MEd ही करू शकतो, MPhil करू शकतो आणि PhD सुद्धा करू शकतो. ज्या विद्यार्थ्यांना आपल्या शिक्षण जे आहे ते पुढं न्यायचं आहे आणि एक उच्च शिक्षण जे आहे ते प्राप्त करायचं आहे, त्यानंतरच जॉब किंवा बाकीचं सर्चिंग जे आहे ते आपल्याला त्या ठिकाणी करायचं जर असेल तर हायर एज्युकेशनची ही स्ट्रीमसुद्धा आपल्याला त्या ठिकाणी उपलब्ध असणार आहे, ज्या माध्यमातून आपण ही शिक्षण शाखा जी आहे त्यामध्ये आपण ॲडमिशन घेऊ शकतो आणि आपला प्रवेश निश्चित करून ती प्राप्त पदवी करू शकतो. पुढचं एक महत्त्वाचं आहे की काही गव्हर्मेंट आणि प्रायव्हेट स्कूल्स जे आहेत त्या ठिकाणी सुद्धा काही अपॉर्च्युनिटीज असतात. तर अशा स्वतंत्र असणाऱ्या एजन्सीज कोणत्या आहेत की ज्या माध्यमातून काही जॉब अपॉर्च्युनिटीज निर्माण होतात. तर त्याच्यामध्ये एज्युकॉम सोल्युशन म्हणून एक आहे. जर तुम्ही इंटरनेटवर याची माहिती घेतली तर तुम्हाला व्यवस्थित माहिती मिळू शकेल. परंतु ही एक एजन्सी आहे, स्वतंत्र एजन्सी आहे जी शिक्षण क्षेत्रामध्ये काम करते, त्या माध्यमातून सुद्धा काही जॉब अपॉर्च्युनिटीज निर्माण होतात. दुसरा आहे की नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग. तर या संस्थेच्या सुद्धा अनेक जाहिराती वेगवेगळ्या वर्तमानपत्रातून प्रसिद्ध होत असतात. प्रयत्न हा असला पाहिजे की प्रत्येक सर्चिंग आपलं जे आहे तर ते सर्चिंग आपण ठेवलं पाहिजे की जेणेकरून कुठला जॉब कोणत्याही वर्तमानपत्रामध्ये किंवा कोणत्याही एम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये ही पब्लिश झालेली आहे त्या संदर्भातला फॉलोअप आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. दुसरा आहे की नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ एज्युकेशनल प्लॅनिंग अँड ॲडमिनिस्ट्रेशन. तर या एजन्सीमार्फत सुद्धा काही जॉब अपॉर्च्युनिटीज निर्माण होत असतात. दुसरा आहे न्यूपा म्हणजे नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ एज्युकेशनल प्लॅनिंग अँड ॲडमिनिस्ट्रेशन. तर या माध्यमातून काही जॉब निर्माण त्या ठिकाणी होतात. त्यानंतर एव्हर ऑन एज्युकेशन, तर ही सुद्धा एक स्वतंत्र संस्था आहे ज्या माध्यमातून BEdचे शिक्षक किंवा BEd क्वालिफाय असणाऱ्या ज्या व्यक्ती आहेत तर त्यांच्यासाठी या ठिकाणी जॉब अपॉर्च्युनिटीज उपलब्ध होत असतात. या बऱ्याचशा संस्था ज्या आहेत त्या मेट्रोपॉलिटन सिटीजमध्ये आहेत, अनेक राज्यांमध्ये आहेत. तर त्याचा फॉलोअप जो आहे, त्याची माहिती जी आहे ते आपण सतत त्या ठिकाणी घेतली गेली पाहिजे, जेणेकरून एखादी जर जॉब अपॉर्च्युनिटीज निर्माण झालेली असेल तर त्या ठिकाणी आपण जाऊ शकतो, इंटरव्ह्यू देऊ शकतो किंवा काही परीक्षा असेल तर ते सुद्धा आपण त्या ठिकाणी देऊ शकतो. काही मी जॉब अपॉर्च्युनिटीज या ठिकाणी दाखवलेल्या आहेत. जर तुम्ही तुमच्या लक्षात आले तर काही जॉब अपॉर्च्युनिटीज अशा आहेत की त्या फ्रीलान्स आहे. म्हणजे एक प्रकारे तुम्ही एज्युकेशनल एंटरप्रेनर त्या ठिकाणी होऊ शकता, वेगवेगळे व्यवसाय त्या ठिकाणी स्थापन करू शकता. तुम्ही एडिटरसुद्धा होऊ शकता, कोणत्याही पुस्तकाचं एडिटर किंवा एखाद्या वर्तमानपत्राचं किंवा आणखीन तुम्हाला काही संपादित करायचं असेल, काही पुस्तके संपादित करायचं असेल तर त्या ठिकाणी त्याचंही तुम्हाला त्या ठिकाणी जॉब अपॉर्च्युनिटीज असू शकते. बुकचं ऑथर असेल, तुम्ही स्वतः लेखक होऊ शकता. सोबत इन्स्ट्रक्शनल डिझायनर्स म्हणजे एखाद्या अध्यापनाचं स्ट्रक्चर काय असलं पाहिजे, एखादी मेथड काय असली पाहिजे त्या संदर्भातलं सुद्धा नवीन गायडन्स तुम्ही निर्माण करू शकता, तयार देऊ शकता. हे एक या ठिकाणी महत्त्वाचं. फ्रीलान्स ट्रेनर्स तुम्ही होऊ शकता. अनेक ठिकाणी याची गरज असते, अनेक होम टू होम या प्रकारचे ट्रेनर्स त्या ठिकाणी जात असतात आणि एज्युकेशनल ज्या काही बाबी आहेत त्या टीचिंगच्या असतील किंवा इतर गोष्टींच्या असतील तर त्या ठिकाणी हे ट्रेनर्स देत असतात. दुसरं एक महत्त्वाचं आहे की प्रिंट मीडिया असेल किंवा इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल तर या ठिकाणी सुद्धा जॉब अपॉर्च्युनिटीज आहे. कारण आपण टीचर्स किंवा BEdमध्ये प्रशिक्षण घेताना आपण सतत बोलत असतो आणि या बोलण्यातलं एक मार्केटिंग जे आहे तर त्याचं स्किलसुद्धा आपल्यामध्ये तयार होत असतं. तर एक बोलण्याचं संभाषण कौशल्य हे प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया यामध्ये सुद्धा उपयोगी पडू शकतं, हे महत्त्वाचं. त्या अनुषंगाने ज्यांनी BEd केलेलं असेल किंवा मास्टर डिग्री पूर्ण केलेली असेल यांच्यासाठी काही परीक्षा आहेत, ज्या परीक्षांची माहिती तुम्ही घेणं आवश्यक आहे. सोबत त्या परीक्षांचा तयारीसुद्धा करणं आवश्यक आहे जर तुम्हाला यामध्ये करिअर करायचं असेल तर. TET आहे, टीचर एलिजिबिलिटी टेस्ट, ही सुद्धा एक महत्त्वाची टेस्ट आहे जी तुम्हाला त्याची तयारी करणं आवश्यक आहे. दुसरे आहे CTET, ज्याला आपण सेंट्रल टीचर एलिजिबिलिटी टेस्ट असं म्हटलेलं आहे.
दुसरा आहे की तुम्हाला नेट सेटची एक्झाम जर तुम्हाला टीचर इन फ्युचर व्हायचं असेल तर तुम्हाला नेट सेटमध्ये प्रत्येक वेगवेगळे जे तुमचे सब्जेक्ट असेल त्यामध्ये सुद्धा तुम्ही सेट नेट होऊ शकता, ज्याला SLET असं म्हटलेलं आहे, स्टेट लेवल एलिजिबिलिटी टेस्ट. तर ही सुद्धा परीक्षा पास करणं तुमच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. दुसरा आहे TGT म्हणजे ट्रेंड ग्रॅज्युएट टीचर असं त्याला म्हटलेलं आहे, ही सुद्धा एक परीक्षा आहे. त्यानंतर PGT म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन टीचर, ही सुद्धा एक परीक्षा आहे. यासारखे काही परीक्षांची उदाहरणं जे आहेत ते यासाठी दिली गेलेली आहेत की काही गव्हर्नमेंटच्या ज्या परीक्षा होतात किंवा ज्या परीक्षा होऊन तुम्ही त्या सेवेमध्ये जाणार असतात त्या ठिकाणी BEd ग्रॅज्युएट जे आहे हे सर्व त्या ठिकाणी पात्र होत असतात. तर अशा काही परीक्षांची सुद्धा तुम्ही माहिती जी आहे ती घेणं आवश्यक आहे. तर ही होती सर्व विद्यार्थी मित्रांनो माहिती जी तुम्हाला देणं खूप आवश्यक मला वाटलेलं आहे आणि या माध्यमातून नक्कीच तुम्ही काही नॉलेज जे आहे ते नक्कीच घेतलेलं आहे. पुन्हा एकदा सर्वांचे आभार. जे विद्यार्थी नवीन असतील ज्यांनी अजूनही चॅनल माझं सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांना पुन्हा एकदा विनंती की माझं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि ज्या विद्यार्थ्यांना याची गरज असेल, जे विद्यार्थी या माध्यमातून फॉलोअप घेऊ शकतात अशा विद्यार्थ्यांना सुद्धा हा व्हिडिओ जो आहे तो पाठवू शकता. चला तर मला परवानगी द्या पुन्हा एक नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी. तोपर्यंत जय हिंद, जय भारत.